गोपीचंद पडळकर धनगर समाजांना भारतीय जनता पार्टीच्या मागं मतदान करण्यास खऱ्या अर्थानं किती प्रमाणामध्ये झुकवणार हा खरा महाराष्ट्राच्या राजकारणामधला सध्या प्रश्न आहे. नमस्कार. भारतीय जनता पार्टी सर्वत्र नरेंद्र मोदी सकट सर्वच इतर राज्यामधील नेत्यांना सुद्धा प्रचारामध्ये उतरवते, परंतु महाराष्ट्राच्या लोकसभेमधलं जर का गणित बघायला गेलं तर मराठा आणि मराठानंतर धनगर समाज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक वोटर म्हणून समजला जातो. गावगाड्यामध्ये शेती हा व्यवसाय करणारा किंबहुना त्याचबरोबर पशुपालन व्यवसाय करणारा मेंढपाळ वर्ग असणारा धनगर समाज आजही गावगाड्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतोय. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज नाही म्हणायला गेलं तरी काँग्रेसी विचाराचा राहिलेला आहे. शरद पवार असतील, त्याचबरोबर वसंतदादा पाटील असतील किंवा आजकालपर्यंत काँग्रेसच्या पक्षाबरोबर महाराष्ट्रातील मराठा समाज राहिलेला हे कोणी नाकारून चालणार नाही. परंतु 2014 पासून ज्या पद्धतीनं राजकारण बदलत गेलं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा बेस 10 वर्षामध्ये वाढलेला आहे, त्या बेसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळाची साथ अनेक जणांनी धरलेली आहे. त्यामध्ये मराठा समाजाचे काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रामधील नारायण राणे असतील, त्याचबरोबर वेगवेगळे आमदार असतील, माजी खासदार असतील, माजी मंत्री असतील, अनेक जणांनी मराठा समाजाच्या भारतीय जनता पार्टीची साथ धरलेली आहे. त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारे मराठा समाजाचा वोटर भारतीय जनता पार्टीकडे हल्लेला पाहायला मिळतो. परंतु धनगर समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये एक राजकीय वली असलेला नेता महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये तयार झालेला नव्हता. परंतु गोपीचंद पडळकरांना भारतीय जनता पार्टीने ताकद दिली, विधान परिषदेवरती त्यांना घेण्यात आलं आणि त्यानंतर मात्र जो काही धनगर समाज भारतीय जनता पार्टीवरती गोपीनाथ मुंडेंनंतर नाराज झालेला होता, तो धनगर समाज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीशी जोडताना आपला सर्वांस पाहावयास मिळत आहे. माधव हा पॅटर्न मराठवाड्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं वाढवण्यास सुरुवात केली. मा म्हणजे त्या ठिकाणी माळी, ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी, या तिन्ही लोकांचं, या तिन्ही समाजाचं त्रिकूट करून त्यावरती इलेक्शन लढवण्याचा निर्धार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बहुजन नेत्यांनी घेतलेला होता. त्यामध्ये मात्र धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगड आणि धनगर यामधील जो काही ॲफिडेव्हिटचा प्रश्न होता, त्या प्रश्नावरती कुणीही चांगल्या पद्धतीनं हायकोर्टामध्ये असेल, त्याचबरोबर सरकारी बाबीमध्ये चांगल्या पद्धतीनं सरकारी बाजू सांभाळली नव्हती आणि त्यामुळे धनगर समाज नाराज होता. परंतु गोपीचंद पडळकरांच्या मागं ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकरांनी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आणि त्याचबरोबर जागृती करण्यासाठी हेलिकॉप्टरनं महाराष्ट्रभर दौरे केले होते. परभणीसारखा धनगर समाजाचा प्राबल्य असलेला प्रदेश असेल, माढासारखा लोकसभा मतदारसंघ असेल, भिगवण असेल, माणदेश असेल, यामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य आहे आणि या प्राबल्य असलेल्या मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर गेल्या 10 वर्षापासून अनेक ठिकाणी गावोगावी जाऊन आपापल्या पद्धतीनं मतदारसंघ पिंजून काढत आहे. अशा पद्धतीच्या नेत्याला भारतीय जनता पार्टीने ताकद दिली. गोपीचंद पडळकर यांचं वक्तृत्व असेल, त्यांचा आक्रमकपणा असेल, शरद पवारांना सतत करणारा विरोध असेल, त्याचबरोबर त्यांची भारतीय जनता पार्टीची असलेली सलगी असेल आणि देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्ती असलेले पाहता त्यांना चांगल्या पद्धतीनं ताकद सध्या मिळत असताना दिसते. सांगोलासारख्या मतदारसंघामध्ये सद्यस्थितीला विचार करायला गेलं तर स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा या ठिकाणी मतदारसंघामध्ये काहीशा अंशी मतदार आहे. परंतु त्या ठिकाणी धनगर समाज पूर्णच अंशी किंवा 100% सध्या देशमुख घराण्याशी निगडीत आहे अशा पद्धतीनं मांडण्यास कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी हरकत दिसून येते. कारण गोपीचंद पडळकर यांनी सोलापूर जिल्ह्याशी त्याचबरोबर सांगली जिल्ह्याशी असणाऱ्या आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये वैयक्तिक लक्ष घालण्यास सुरुवात केली होती आणि त्यामुळंच धनगर समाज आणि किंवा इतरही समाज गोपीचंद पडळकरांना मानणारा समाज किंवा त्या ठिकाणी घटक तयार झालेला आहे. आणि याच घटकाला गोपीचंद पडळकर कशा पद्धतीनं मतदान करण्यास साथ घालतात हेच येणाऱ्या काळामध्ये आपणास सर्वांस पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कारण गोपीचंद पडळकरांची परवा दिवशी झालेल्या भाषणाचे क्लिपमध्ये सर्वत्र व्हायरल होत असताना दिसत आहे. रणजित निंबाळकर माढाच्या लोकसभेचे जे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी जे काही प्रचार सभा आयोजित केली होती, त्यामध्ये त्यांनी जी विस्थापित विरुद्ध प्रस्थापित ह्याची लढाईचं नॅरेशन तयार केलेलं आहे. या नॅरेशनवरती मतदार किंबहुना धनगर समाजाचं मतदार, तरुण मतदार कशा पद्धतीनं भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गोपीचंद पडळकर यांचा धनगर समाजाच्या तरुण जे काही मतदार आहेत त्यांच्यावरती प्रचंड असा प्रभाव त्या ठिकाणी आढळून येते, कोणी नाकारून चालणार नाही.
विधानसभेचं गणित वेगळ्या पद्धतीनं मांडू, परंतु लोकसभेला मात्र गोपीचंद पडळकर यांचाच विचार करू आणि आपलं मत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देऊ, अशीच काहीशी त्या ठिकाणी सद्यस्थितीला भूमिका धनगर समाजामधील तरुण युवक त्या ठिकाणी मांडत असताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला विधान परिषदेचे सदस्य असलेले गोपीचंद पडळकर यांचा महाराष्ट्रातील लोकसभेच्या मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मतं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे फिरवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे. परंतु विजयाच्या गणितामध्ये या समीकरणाचा किंवा या मतदाराचा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी फायदा होतोय हे पाहणं मात्र निवडणुकीच्या विजयाच्या दिवशीच त्या ठिकाणी कळेल. तुर्तास येतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.